आई आई उद्या मला जत्रेला जायचंय, उद्या मला जत्रेला जायचंय. उद्या जायचं बाळा? उद्या रविवार आहे. आई उद्या सुट्टी आहे. आणि बघ आता आमची अर्धी शाळा झाली, दुपारची वेळ. माय बापा आई विचार करते, माझ्या लेकराला बापाचं छत्र नाही, मी विधवा, आणि लेकरू जत्रेला जायचं म्हणतंय. जत्रेला जायचं म्हणजे 2 पैसे पाहिजे ना त्याच्या खिशात. तेव्हा निघाले माय बापा, दुपारच्या 12 वाजता निघाले. एका शेतकऱ्याला म्हणते, दादा काही पण काम सांगा, पण एक 10 रुपये मला द्या, माझं लेकरू उद्या जत्रेला जायचं म्हणतं. त्याला वाटू नये की त्याच्या मस्तकावरती बापाचं छत्र नाहीये, आई त्याची मनोकामना पूर्ण करू शकत नाहीये, असं त्याला वाटू नये. बरं का दादा, 10 रुपये द्या, कोणतंही काम सांगा, मी करायला तयार. तुम्ही सांगितलं ना रात्रीपर्यंत इथं काम करायचं. शेतकरी म्हणतो, अगं बाई कर ना, हे शेण आहे बघ इकडे, हा उकोरडा थोडा सरकलाय तर तिकडे सरकून घे, 20 रुपये घेऊन घ्या. काम करते लेकरासाठी माय बापा. आणि ते 20 रुपये नेता नेता 10 रुपयाचं दूध आणि 10 रुपये माय बापा आपल्या पदराला बांधून नेते. घरी गेल्यानंतर पोरग म्हणतं, आई उद्या जत्रेला जायचंय, मी लवकर झोपतो. आई लेकरू झोपलं. आईने ते दूध माय बापा चुलीवरती ठेवलं. तापलेलं दूध सकाळ सकाळ पोरग झोपेतनं उठलं. उठल्या आई आई वेळ होतो बघ, माझे मित्र जाणार आहेत, मला त्यांच्यासोबत जायचं. आई जत्रेला जायचं, आई आई मला जत्रेला जायचं, आई लवकर दे ना ग खायला काहीतरी. आणि मग आई म्हणाली, लगेच देते. पोरगण आणि घरातून बाहेर यायला आईने गरम गरम पातेला असं हाताने उचलायला. एकच गरीब लोक नाही कुठं सांगची घरानं. ते पातेला उचलून असे टाकायला गेली, पातेलं भाजलं हाताला माय बापा, हाताला फोड आले. तरी सुद्धा आईने जीवाची पर्वा न करता ते पातेल्याचं दूध ओतलं, ताटामध्ये चुरून माय बापा भाकर खायला दिली. पोराने आनंदाने खाल्लं. पण पोराच्या लक्षात आलं की माझ्या आईचे हात भाजले, माझ्या आईचे हात भाजले. जेवण केलं, निघालं पोरग जाण्याकरता जत्रेला. आईनं पदराच्या गाठीला बांधलेले 10 रुपये काढले आणि लेकराच्या हातात दिले. सांगितले, हे बघ बाळा, हे बघ 10 रुपये, 10 रुपये आई. हो जा बघ, तुला काय काय खाऊ वाटतं ते घे बरं. लाडू पेढा घे, पाण्यात बस आणि आनंद कर बाळा, लवकर ये बरं संध्याकाळ. लेकरू गेलं माय बाप्पा. 10 रुपये असे घट्ट मुठीमध्ये धरले. संपूर्ण जत्रा फिरलं. पेढे पाहिले, बर्फी पाहिली, लाडू जिलेबी पाहिले आणि पाणी सुद्धा पाहिले. संध्याकाळी परत आलं. अंगणात आल्या आईला जोरात हाक मारायला लागला, आई आई लवकर बाहेर ये. आलं माझं बाळ आलं. पाण्यात बसलं असेल, किती मजा केली असेल, ते सांगण्यासाठीच घाई करतंय. ये बाळा, काय काय केलं? लाडू खाल्ला का? पेढा खाल्ला का? बर्फी खाली का? जिलेबी खाली का? पाण्यात बसला का? तेवढ्यात पोरगं म्हणतं, आई डोळे बंद कर, डोळे बंद कर. आईनं डोळे बंद कर. काय रे बाळा? आई मी तुझ्यासाठी गंमत आणली. काय आणलं बाळा? 10 रुपयाची सांडशी घेऊन आलो लेकरू. सगळ्या जत्रेत काही न करता 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं आणि माझा अशी ठेवलेली सांडशी पुढे केली आणि हातात दिली. आई माझ्यासाठी कधीच असं नको करत जाऊ, काय असं कधीच नको करत. मायबाप असे सद्गुणी लेकर ज्यावेळेस तुटतात ना आईपासनं, लेकर तुटत नाहीत माय बापा, प्राण जातो आपल्या इथून, प्राण जातो. जसे कृष्ण जायला